उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय विरोधात संताप पाहायला मिळाला। अनेक राजकीय संघटनांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं। याच आंदोलनादरम्यान भाजपच्या महिला आघाडीकडून घेसासच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली होती। राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती। मेधा कुलकर्णींच्या या भूमिकेनंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद समोर आले होते। मंगळवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत महिला आघाडीने केलेल्या आंदोलनाचे समर्थन केल्याचं समोर आलं। या बैठकीला हजर असलेल्या मेधा कुलकर्णी मात्र बैठक अर्धवट सोडून निघून गेल्या। तर भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष हर्षदा फरांदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक आंदोलन केलं। त्यांनी डॉक्टर सुश्रुत घेसास यांच्या नातेवाईकांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली। या तोडफोडीनंतर राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल्या। त्यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना खरमरीत शब्दात पत्र लिहून आपली नाराजी जाहीर केली। त्यावर शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही मेधा कुलकर्णी यांना उत्तर देत असले विषय पक्षाच्या बैठकीत बोलायचे असतात, माध्यमांसमोर याविषयी बोलणे उचित नाही असं सांगत खडेबोल सुनावले होते। भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या या परस्पर विरोधी भूमिकेमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते। दरम्यान याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी पक्षाची बैठक पार पडली। त्या बैठकीला शहरातील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह अन्य नेते मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाचं समर्थन करण्यात आलं। आंदोलनकर्त्या महिलांनी त्यांच्या घरातील प्रश्नांसाठी नव्हे तर संघटनेसाठी आंदोलन केलं होतं। आंदोलन चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं असलं तरी कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करणे योग्य नाही असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे। तर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील बोलताना महिलांनी केलेल्या आंदोलनाचे समर्थन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान खासदार मेधा कुलकर्णी या बैठकीला उपस्थित होत्या। मात्र मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांची भाषणं सुरू होण्याआधीच त्यांनी या बैठकीतून काढता पाय घेतला। अर्थात पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे आपण जात असल्याचं त्यांनी सांगितल्याचंही समोर आलंय। मात्र मेधा कुलकर्णींच्या विरोधी भूमिका भाजपच्या बैठकीत घेतली गेली आणि शहरात आता त्याचीच चर्चा सुरू आहे।